नमस्कार, मी नम्रता मुरकर रिद्धी क्रिएशन मध्ये आपले स्वागत करीत आहे। आजची रेसिपी आहे गुळपापडी। बनवायला अतिशय सोपी आणि खायला तितकीच रुचकर। तर चला आपण रेसिपीकडे वळूया। तूप टाकून आधी आपण डिंक तळून घेऊया। इथे आपण 2 टेबलस्पून डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक पूर्णपणे ऑप्शनल आहे। डिंकाऐवजी तुम्ही पोहे, जाड पोहे वापरू शकता। गुळपापडीला छान खुशखुशीतपणा येणार आहे। ट्रेला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच ट्रेला ग्रीसिंग करून घ्यायचं, कारण की एकदा आपलं कणिक तयार झालं की पटकन त्याला वेळ न काढता ट्रेमध्ये टाकायचं असतं। नंतर घाई व्हायला नको म्हणून आधीच त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं। 2 वाट्या गव्हाचं कणिक टाकून घेऊया। गॅस एकदम मंद ठेवून आपल्याला गव्हाचं कणिक भाजून घ्यायचं। सतत असं हलवत राहायचं आहे, असं सोडून द्यायचं नाही आहे, नाहीतर कणिक लागण्याची शक्यता आहे। 5 मिनिटं आता असंच धीम्या आचेवर भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं करून तूप ॲड करायचं आहे। थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे। उरलेलं पूर्ण तूप टाकायचं। 2 वाटी कणिकला 1 वाटी तूप वापरलेलं आहे। खमंग कणिक भाजून घ्यायची, सोनेरी रंगावर भाजायचे। कणिक भाजायला घेऊन 15 मिनिटं झालेले आहेत। आता थोडा कलर चेंज व्हायला लागलाय। या स्टेजला इथे तीळ टाकायचे आहेत। खसखस, तीळ आणि खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर वापरा। कणिक भाजल्याचा छान वास येतोय। घरच्या आणि अतिशय मोजक्या साहित्यात बनणारी अशी ही रेसिपी आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। कणिक भाजण्यासाठी पूर्णपणे 25 मिनिटं वेळ लागलेला आहे। करायचं आहे, यापेक्षा जास्त भाजायचं नाही, कारण तूप गरम असल्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते। आता गॅस बंद करूया। ते गूळ किसून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन याच्यामध्ये मिक्स होतो। गॅस बंद करायचं आहे आणि गरम असताना त्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं गरम असल्यामुळे गूळ वितळायला मदत होते। गूळ पूर्णपणे एकजीव झालेला आहे। आता यामध्ये वेलची आणि जायफळ पूड टाकायची आहे। सर्वात लास्टला तळलेला डिंक। आता पटकन या ट्रेमध्ये सगळं मिश्रण ओतायचं आहे। आता गरम असतानाच याला कापून घ्यायचं आहे। नंतर गाढ झाल्याच्या नंतर तूप टाक। गार्निशिंगसाठी यावर पिस्त्याचे काप, बदामाचे काप